नमस्कार. आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घकाळचा पेंडिंग प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मग ही सर्वात गोड बातमी ही आपल्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी आहे. तर शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंमलबजावणीत गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी 844 पंप राज्यात बसवण्यात आले, अशी माहिती महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. आता मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 30% तर राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळते. त्यामुळे केवळ 10% रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात 10.5 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे. आता सौर पंप बसवण्याचा थोडा उच्चांक पाहूया. राज्यात 2015 पासून ते 2023 पर्यंत विविध योजनेत 1,80,000 सौर पंप बसवण्यात आले होते. तथापि यावर्षी म्हणजे मार्च 2024 पासून आतापर्यंत फक्त 8 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यात आता 1,58,000 सौर पंप बसवण्यात आले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसवण्याचा उच्चांक गाठला आहे. आता शेतकऱ्यांना मर्जीप्रमाणे दिवसा सिंचन करणे शक्य आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणाने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे आणि या व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्या पोर्टलचा लिंक दिलेला आहे. तिथं जाऊन ज्या शेतकऱ्यांनी यासाठी अप्लाय केलेला नाही किंवा फॉर्म भरलेला नाही त्या शेतकऱ्यांनी नक्की जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. आता शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणाकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसवण्यासाठी एजन्सीचा निवड केली जाते. पंप बसवण्याच्या ठिकाणी महावितरण एजन्सी व शेतकरी अशा तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते. त्यानंतर कार्यदेश दिला जातो आणि शेतात पंप बसवला जातो. पंप बसवणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीची ही जबाबदारी आहे. त्यामुळे सौर पॅनल्समधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्याची मागणी पूर्ण होते. आता नेमकं हे योजना काय, त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय काय आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन योजनेची माहिती या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल. कागदपत्रासाठी हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वाचन व्यवस्थित करून ह्या डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करा. आणि त्याच पद्धतीने या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या पोर्टलवर जाऊन स्वतः देखील अप्लाय करू शकता. धन्यवाद.